आपण पाठीमागे बोलल्यानुसार महानगरपालिकेच्या जे ऍड आहेत त्या ऍड यायला सुरुवात झालेली आहे आणि अजून काय या ठिकाणी बाकी आहे. तसंच नगरपालिका येणार आहे, तशी जिल्हा परिषद पण येणार आहे आणि शेवटची महानगरपालिकेची ऍड आहे ही जी TCS IBPS मार्फत होणार आहे. यानंतरच्या महानगरपालिका ज्या आहेत म्हणजे पुढच्या वर्षीच्या त्या सगळ्या MPSC कडून होणार आहे त्याच्यामुळं लेख एक्झाम आणि लगेच सिलेक्शन हा शेवटचा चान्स आहे. त्याच्यासाठी जी काय माहिती आहे हे समस्त माहिती तुम्हाला मी देतो. व्यवस्थितरित्या बघा कोणत्या जागा आहेत, काय क्वालिफिकेशन आहे, काय सिलेबस आहे, हे सगळं काय तुम्हाला 10 ते 12 मिनिटात सांगणार आहे. त्याच्यामुळं ध्यान देऊन व्यवस्थितरित्या व्हिडिओ ऐका. क्लिअर कट सगळं तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. आलं लक्षात? 10वी पासून पदवी पर्यंत गडी त्याला फॉर्म भरू शकते. काय क्वालिफिकेशन? 10वी पासून पदवी 37,500 ते 1,12,000 एवढं मोठं पगाराचा विषय आहे इथं. आणि भरती नेमकी कशी आहे, कोण एक्झाम घेणार, पॅटर्न काय राहणार, एक्झाम कधी होऊ शकणार, या सगळ्याच गोष्टी बोलूयात आपण. अगोदर थोडस ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल सांगतो. ही माहिती पाहिजे ना तर डिस्क्रिप्शन मधला टेलिग्रामचा लिंक जे आहे त्याला जॉईन राहा. हे सगळं तुम्हाला मी पाठवतो. अगोदर एक्सप्लेन करतो. आता इथं काय सांगितलंय बघा. इथं असं यांचं म्हणणं आहे की 620 पदांसाठी हे ऍड आहे आणि जवळजवळ यामध्ये जी पद आहेत, बायोमेडिकल इंजिनियर आहे, एक पद आहे, कनिष्ठ अभियंता 35 आहेत, म्हणजे उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी, अशी 30 पद आहेत. किती पद आहेत? 30 पद ह्यामध्ये आहेत. आर तज्ञ वगैरे हे याचं टप्प्याटप्प्यानं आपण 30 पदाचं बेसिक लेवलचं क्वालिफिकेशन आपण बघूया. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम ही TCS कंपनी घेणार आहे आणि त्याच्यामुळे याची जी फी आहे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 900 आहे. ह्या ठिकाणी www.nmc.gov.in याच्यावरती ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि इथूनच तुम्हाला तो फॉर्म पण भरायचा आहे. बरोबर आहे? या ठिकाणाहून फॉर्म भरायचा. त्याच्याबरोबर जर पुढची माहिती आपण पाहायची झाली तर बायोमेडिकल इंजिनियर म्हणून यामध्ये एक पद आहे. 41,800 ते 1,32,000 पगार आहे. एकच पद आहे. त्याला बायोमेडिकलची इंजिनिअरिंग जी आहे ते डिग्री लागते आणि त्याचा काय लय मोठा विषय नाही. एक पद असल्यामुळे 2 वर्ष कामाचा अनुभव आहे. महत्वाचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. आता हे जी 35 पद आहे ती, आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की याला सिव्हिलची डिग्री पाहिजे. सिव्हिलची डिग्री बरोबर या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. म्हणजे असं याला काही अनुभवाची वगैरे अट टाकली नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांनी बिनधास्त फॉर्म भरायचा आहे. त्यांचा सिलेबस काय ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा आहे, 6 पद आहे ती आणि याला बायोमेडिकलचीच इंजिनिअरिंग लागते, 2 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक याच्यासाठी पगार भरपूर आहे, एकच पद आहे. BSc हॉर्टिकल्चर किंवा बॉटनी पाहिजे. फ्रेशर चालतायत, जिथं अनुभव आहे तिथं मी अनुभवाचं बोलेल तुम्हाला. त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक पद. बरोबर आहे? आणि याच्या संदर्भात कोणती डिग्री असू द्यात बा, नुसती डिग्री असेल तर याच्यावरती किमान तुम्ही यातल्या 11 पदांसाठी म्हणजे 300 जागांसाठी फॉर्म भरू शकताय. किमान डिग्री असणारी पोरं. म्हणून किमान डिग्रीवाल्यांनी नाराज होऊ नका. स्पेशलायझेशन वाल्यांसाठी कॉम्पिटिशन कमी आहे आणि किमान डिग्रीसाठी कॉम्पिटिशन असेल पण जागांची संख्या जास्त आहे. या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक नावाचं एक पद असतं, 15 जागा आहे त्या आणि ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे की BA समाजशास्त्र पदवी किंवा PG काही चालतंय किंवा या ठिकाणी आपण पाहतो MSW पदवी. कोणती? MSW. आणि याला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे रुग्णालयामध्ये काम करण्याचं. बरं, रुग्णालय पण सुनू म्हणू नको आहे, 200 खाटाचं रुग्णालय पाहिजे. डेंटल हायजिनिस्ट याला 3 पद आहेत. ह्याचं जे आपण पाहायचं झालं 12वी पास पाहिजे आणि या ठिकाणी आपण पाहतो की डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया
ह्यांची एक परीक्षा असते बा 6 महिन्याचा कोर्स, त्यामध्ये एक सर्टिफिकेट दिलं जातं. दाताच्या हाता डॉक्टर असतात त्या हाताखाली काम करण्याचं एक सर्टिफिकेट असतं. बीडीएस नाही लागत. 10वी ती सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा तुम्हाला इथं तुमचं काम होऊन जाते. आणि खाजगी रुग्णालयाचा 2 वर्षाचा अनुभव, सरकारी चालतो निम सरकारी चालतो, पण खाजगी सहजरित्या तुम्हाला प्राप्त होतो. त्यानंतर जीएनएम नर्स आहे या ठिकाणी, बीएससी नर्सिंग 131 जागा आहेत त्या बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना, आणि 2 वर्षाचा अनुभव लागतोय त्याला. पण हा अनुभव कुठला पाहिजे तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था या खाजगी रुग्णालयाचा सुद्धा अनुभव असेल तरी जमेल. डायलिसिस तंत्रज्ञ ह्याच्यासाठी जागा 4 आहेत त्या, आणि ह्याच्यासाठी आपण पाहतो की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि त्याच्याबरोबर डीएमएलटी झालेलं पाहिजे. त्याच्याबरोबर 6 महिन्याचा डायलिसिस अभ्यासक्रम लागतो. सांख्यिकी सहाय्यक 3 पद आहेत ती, सांख्यिकीची डिग्री 2 वर्षाचा अनुभव, ईसीजी तंत्रज्ञान. आता या ठिकाणी जर या सगळे पदाच्या संदर्भात टाकायचं झालं तर सगळ्या पदाच्या संदर्भात आपण ही माहिती टाकलेली आहे. टेलिग्रामवरनं तुम्ही ही माहिती नक्कीच बघा. त्याच्याबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यासाठी आवश्यक आहे या ठिकाणी अभ्यासक्रम. काय अभ्यासक्रम? का तर यातली कोणती पोस्ट जरी तुम्ही काढली, कोणतीही काढा, समजा जीएनएम नर्सची पोस्ट काढा किंवा सांख्यिकीची पोस्ट काढा, ह्या सगळ्यांसाठी एक कॉमन गोष्ट आहे. ती कॉमन गोष्ट आहे की यांचा 40 प्रश्न जे आहेत हे मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आणि जीएस चे 40 प्रश्न आहेत. बरी बॅच पण आहे, बॅच जॉईन करू शकता तुम्ही. अतिशय सुंदर महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक इथं शिकवायला आहेत बा. याचा सिलेबस कसा आहे, ऑल पोस्ट जरी यातल्या तुम्ही पकडल्या तरी यामध्ये मुद्दा काय, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑल पोस्ट साठी इथं 100 प्रश्न असणार आहेत. याच्यासाठी 200 मार्क असणार आहेत आणि 2 तास वेळ असणार आहे आणि परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षेचा फॉर्मॅट कसा आहे, ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होणार आहे. हे पाहायला मॅटर क्लिअर. पोस्ट आरोग्य विभागाचे असू द्यात, एएनएम असू द्यात, जीएनएम असू द्यात, हिवताप असू द्यात, नाहीतर इकडे कोणती पोस्ट असू द्यात, सांख्यिकी असू द्यात, त्याच्याबरोबर आपण पाहतो स्थापत्याची कोणती पोस्ट असू, स्थापत्य अभियंता. त्याला कॉमन फॅक्टर काय बघा, 60 प्रश्न तुम्हाला त्या पोस्टच्या संदर्भात, काम करण्यासंदर्भात जो अभ्यासक्रम आहे, जसं की हिवताप आहे तर हिवताप वरचे जे काय प्रश्न आहेत, मग हिवतापापासून ते इतर बाकीचे आजार बेजार हे 60 प्रश्न राहतील. आणि 40 प्रश्नामध्ये इथं तुम्हाला 10 मार्काचं मराठी, 10 मार्काचं इंग्रजी, 10 मार्काची बुद्धिमत्ता आणि 10 मार्काचं सामान्य ज्ञान. ऍज इट इज हा पॅटर्न इथं सुद्धा असाच आहे. मार्क म्हणता येत नाही 10-10 प्रश्न, बरोबर आहे ना. तर असा हा 100 प्रश्नाचा कार्यक्रम असणार आहे. आणि ह्याच्यासाठी ही जी माहिती आहे ग्रुपवर आहे, एकदा ही पीडीएफ नीटनेटकी वाचा, तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्याचा अंदाज लागेल. त्याच्या संदर्भात काही अडचण आली 70-38-155-255 वरती कॉल करा आणि बॅच जॉईन करा. का तर जेवढी या संदर्भात, समजा एखादा विद्यार्थी आहे सांख्यिकीला पात्र आहे, तो अजून 4 पोस्टला तिथं पात्र आहे, 4 पोस्टचा वेगवेगळा अभ्यास करायला जेवढं डोकं लागणार आहे ना, तेवढं सगळं एकत्रितरित्या तुमचं इथं पूर्ण होणार आहे. म्हणून या लेवलला येऊन तुम्ही अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. हे माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, त्यांना खूप जबरदस्त याचा फायदा होऊ शकतो. तर चालेल, या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.